Today we are going to solve question number 6 on dissolution of partnership firm. Here Sangeeta, Anita and Smita are partners sharing profits and losses in the ratio of 2:2:1. त्याची बॅलन्स शीट 31 मार्च 19ला दिलेली आहे आणि आपल्याला इथं सुद्धा रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट ओपन करायची आहे. आता इथं पहिले कॅपिटलचे बॅलन्स बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅपिटलचे बॅलन्स पहिले घेऊया आपण. 60, 40, 30. 60,000, 40,000, 30,000, 40,000 आणि 30,000 कॅपिटल बॅलन्स. ॲक्युमुलेटेड प्रॉफिट नो. जो रिझर्व फंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लायबिलिटी पण नाही आहे, ॲसेटला पण लॉस नाही आहे. ठीक आहे. बँक बॅलन्स घेऊया. बँक बॅलन्स आहे 5,000. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 5,000. बँक बॅलन्स 5,000. देन ट्रान्सफर स्टेज. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट. Sundry assets account. Land, goodwill, debtors and loans and advances. लोन्स आपण दिलेले आहेत तिथं, घेतलेले नाही आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस ही पण ॲसेटच आहे. पार्टनरशिपनं लोकांना लोन दिलेलं आहे. लँड घेते 2,10,000, 2,10,000. प्लॅन्ट 20, गुडविल 15, 15,000. 1, 25 आणि 15. 1, 25, 15. 1, 25, 15, 40, 15, 55, 55, 75, 75 आणि 10, 85. 1, 85, 2, 4, 85. डायरेक्ट 5, 0, 0, 0. 5 नंबर 10 आणि 5, 15. 2, 2, 4 आणि 1, 5 आणि 7 आणि 1, 8. 2 आणि 1, 3. 5 आणि 15. 2 आणि 2, 4 आणि 1, 5 आणि 7 आणि 1, 8. आणि 2 आणि 1, 3. 3,85,000. 3,85,000 सन्ड्री ॲसेट्स आहे. देन ट्रान्सफर लोन्स बाय सन्ड्री लायबिलिटीज. तिथं संगीताज लोन म्हटलंय, तिथे संध्या लोन करूया, कारण इकडं ॲडजस्टमेंटमध्ये संध्याज लोन वर डिस्चार्ज अलॉंग विथ इंटरेस्ट ₹6,000 म्हटलेलं आहे. तिथं संगीता लोन म्हणजे पार्टनरचं लोन नाही आहे, तर आउटसाइडर लोन आहे. तर आउटसाइडर्स लोन आपलं रिलायन्सला ट्रान्सफर करायचं. संध्याज लोन अकाउंट. संध्याज लोन अकाउंट. Sundry creditors account and bills payable account. Bills payable. एक 20 आणि 20. 1, 20. 1, 20. 20. 2, 40, 20, 2, 60. 2, 60. 2,60,000. ॲसेट ट्रान्सफर, लायबिलिटीज ट्रान्सफर, कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर केलं, बँक अकाउंटचा बॅलन्स ट्रान्सफर केलेला आहे. नाव सी द बिलो. दे डिसाइडेड टू डिसॉल्व द फर्म ऑन द अबाउट डेट ॲज फॉलोज.
ॲसेट्स रिअलाइज्ड ॲज, रिअलाइज झाल्याचा अर्थ कॅशमध्ये कन्व्हर्टेड केलेला आहे. सो बाय बँक अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. कुठले कुठले ॲसेट कितीला काय झाले बघा. लँड आहे, लँड कितीला आहे 80, 180. गुडविल 75, गुडविल 75,000. लोन्स अँड ॲडव्हान्सेस, लोन्स अँड ॲडव्हान्सेस रिकवर्ड किंवा रिअलाइज्ड 12,000. and 10% of the debts provided back. त्याचा अर्थ डेटर 10% कमी असणार आहे. डेटर 10% कमी, 10% बॅड झालेले आहे. डेटर्स किती आहेत बघा. डेटर्स 1.25 आहे. 1.25 मधून किती 10% वजा होते, जे 12,500 कमी होते. 1,12,500 डेटर्स, सन्ड्री डेटर्स किंवा डेटर्स. डेटर्स 1.25 से 10% कमी झाले. 1.25 से 12,500 गेले म्हणजे 1,12,500. 1,12,500 एवढे ॲसेट्स रिअलाइज झालेले आहेत. 500, 5 आणि 2 7 आणि 2 9, 1 आणि 2 7 9 आणि 8 17, 2 आणि 1 3, 3 19 500 परत बघा. 5 7 5 2 7 2 9 9 आणि 8 17, 3 3 97 500. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. लगेच बँक अकाउंटला डेबिट करून ठेवा. टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिअलायझेशन अकाउंट 3 19 500. 3 19 500 ॲसेट रिअलाइज झाले. संगीता टूक प्लांट ॲट बुक व्हॅल्यू. प्लांट याच्यातले एक प्लांट राहिलेली आहे. प्लांट किती 20,000 आहे. हे 20,000ची प्लांट संगीतानं टेकन ओव्हर केलेली आहे. पार्टनर टेकन ओव्हर ॲसेट. सो बाय संगीताज अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट होतं. टू रिअलायझेशन अकाउंट बाय संगीताज कॅपिटल अकाउंट. पावसामध्ये लिहा प्लांट टेकन ओव्हर, प्लांट टेकन ओव्हर. बुक व्हॅल्यू काय म्हणण्याची गरज नाही. ॲग्री व्हॅल्यू बुक व्हॅल्यूज त्याने ॲग्री व्हॅल्यू केलेली आहे. प्लांट किती 20,000ची 20,000ला घेतलेलं आहे. संगीताज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. टू रिअलायझेशन अकाउंट संगीता किती 20,000. संगीता टू कवर assets, plant. Then creditors and bills payable paid at 5% discount. Creditors and debtors, creditors and bills payable, realization account debit to bank account, liabilities paid, liabilities paid. Creditors and bills payable, creditors and bills payable at a 5% discount. क्रेडिटर्स किती आहेत बघा. क्रेडिटर्स 1,20,000 आहेत. 1,20,000चे 5% म्हणजे 6,000 गेले. 1,14,000 येतील क्रेडिटर्स. 1,14,000 आणि 20,000चा 5% म्हणजे 1,000, 19,000 होतील. पेमेंट केलं करणार. 19 आणि 14 33, 1,33, 1,33. रिअलायझेशन अकाउंट डेबिट आहे, बँक अकाउंट क्रेडिट आहे. बँक अकाउंटच्या क्रेडिटला बँकेतून आपण पेमेंट केलेलं आहे, त्यांना चेक दिलेला आहे. बाय रिअलायझेशन अकाउंट, बाय रिअलायझेशन अकाउंट
किती 1,33,000. 1,33,000. क्रेडिटर्स अँड बिल्स टेबल पेड ॲट 5% डिस्काउंट. बरं, पुढे काय म्हटलंय? हे एकत्र चाललं असतं. आपण त्याला 2 केलं पण वेगवेगळं केलेलं आहे. संध्याचं लोन सुद्धा लायबिलिटीज आहे करायचं वेगळं घेऊया, कारण ते पार्टनर्स लोन पार्टनर आउट साइडच आहे का? पार्टनर नाही आहे. संगीता आहे तर संध्या आहे. संगीता पार्टनर आहे आणि संध्या ही आउटसाइडर आहे. इथे चाललं असतं. ठीक आहे, परत लिहू. टू बँक अकाउंट. कुठलं? संध्याचं लोन अकाउंट. संध्याचं लोन अकाउंट एकत्र केलं तरी चाललं असतं. किती केले बघा? संध्याचं लोन किती ट्रान्सफर केलं आहे हे बघा, इथंच होतं. 1,20,000 आहे आणि 1,20,000चं अलॉंग विथ इंटरेस्ट 6,000 ॲज इंटरेस्ट म्हणजे 1,26,000. संध्याचं लोन व्याजासकट 6,000 व्याज ऍड केलं आणि 1,26,000 पेमेंट करून टाकलं. संध्याचं लोन रिपेड केलं. तिथे तेच आहे, एकत्र केलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. बाय रिलायझेशन अकाउंट. एक किती? 26. 1,26,000. संध्याज लोन इज रिपेड. आणि लास्ट ऍडजस्टमेंट आहे, ही सगळ्यात महत्वाची आहे. देर वॉज अ कॉन्टिंजंट लायबिलिटी in respect of bills of rupees 1 lakh which was under discount. आता which was under discount means we have discounted the bills, means bills receivable with our bank for rupees 1 lakh. 1 लाखाचे बिल्स रिसिवेबल आपण बँकेमध्ये डिस्काउंट केले आणि बँकेकडून पैसे घेतलेले आहेत, बरोबर. अँड आउट ऑफ देम ए वन होल्डर ऑफ बिल, त्याच्यामधील एक ड्रॉई असा होता की जे बिल 20,000 होतं. या ड्रॉईनं बँकेला 20,000 दिले नाहीत, तर डिस्काउंटेड बिल डिसऑनर झालं. हे ऍडजस्टमेंट महत्वाचं लक्षात द्या. एकूण 1,00,000 रुपये किमतीची बिलं आपण बँकेत डिस्काउंट केली होती, विच वॉज अंडर डिस्काउंट. आणि त्यामधील असा एक डेटर होता की ज्याच्यावरती आम्ही 20,000चं बिल काढलेलं होतं, त्या ड्रॉईनं बँकेमध्ये ते बिल ऑनर केलं नाही. हे बिल ऑफ एक्सचेंजमध्ये आहे, ते डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड. आता लक्षात घ्या की ड्रॉईने जरी ते 20,000 दिले नाही तरी सुद्धा आम्ही बँकेकडून डिस्काउंट करून पैसे घेतल्यात म्हटल्यानंतर आमची जबाबदारी असते की ज्या ड्रॉईनं त्या बिलाचं डिसऑनर केलं त्या बिलाची रक्कम आम्ही देणं आवश्यक आहे. आणि तो का देऊ शकला नाही? कारण तो बिकम इन्सॉल्वंट. तो ड्रॉई इन्सॉल्वंट झाला, तो काही बँकेमध्ये देऊ शकला नाही, त्यामुळे ते बिल डिस्काउंटेड बिल डिसऑनर झालं, बँकेला पैसे मिळाले नाही आणि म्हणून आम्ही बँकेला ते 20,000 देणं आवश्यक आहे. आणि म्हणून इथं परत रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट. टू बँक. इथे भारतात म्हणू शकतो, इथं आपण डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड. ही ऍडजस्टमेंट discounted bills receivable dishonored. ड्रॉईनं त्या बिलाचे पैसे दिले नाही तरी आम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे आणि म्हणून आम्ही ते 20,000ची ही लायबिलिटी पेड केलेली आहे. इथं परत बँक अकाउंटच्या क्रेडिटला पुन्हा 20,000 होतील. बाहेर रिलायझेशन अकाउंट. 20,000. इथं रिलेशन किंवा डिझर्व्हचे एक्सपेन्सेस काय दिलेले नाही आहे. दिलेलं पोस्टिंग आता इथं आपलं पूर्ण झालं. ट्रान्सफर स्टेज झाली, रिलायझेशन स्टेज झाली, म्हणजे डिस्पोजल किंवा रिलायझेशन स्टेज आणि नाव डिस्ट्रीब्युशन स्टेज. इथं आपल्याला काय हे अकाउंट क्लोज करायचं, प्रॉफिट किंवा लॉस इथे करू आणि सेटल. बघा बेरीज किती येते? 385. 0 सगळे 3 झिरोच आहेत. 1 2 3 6 आणि 3 9 आणि 5 14.
3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 8 16 1 2 3 आणि 3 6 6,64,000 6,64,000 500 म्हणजे इथे 500 9 9 आणि 5 14 1 3 3 आणि 7 10 एक मिनिटाला बघा आकडे पाठीपुढे झाले एक मिनिटाला आपण सरळ करू 2 7 परत चुका नसतो एका खाली टाकू येऊ 3 79 500 3 4 आकडे आहेत 3 7 20,000 20 डायरेक्ट कॅल्क्युलेटर गावाचे 9 6 आणि 7 13 आणि 2 15 आणि 2 5 आणि 1 6 6 59 500 6 59 500 म्हणजे इथं किती 59 आणि 5 4,500 लॉस त्या ठिकाणी येत आहे रिलेशन लॉस 4,500 तर 4,500 रुपये लॉस आलेला आहे हा लॉस कॅपिटलला ट्रान्सफर करा बाय कॅपिटल अकाउंट संगीता अनिता अँड स्मिता संगीता अमिता अँड स्मिता किती 2 2 1 म्हणजे 5 5 9 45 9 2 18 18 18 9 1800 1800 900 ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट लॉस ट्रान्सफर करा कॅपिटल अकाउंट कमी होतील टू रिलायझेशन अकाउंट इथे बार तर लॉस पुन्हा इथं लॉस ऑन रिलायझेशन गेटला गेला तो लॉस असतो तो लॉस ऑन रिलायझेशन लॉस ऑन रिलायझेशन किती 1800 1800 900 20,000 आहेत 1800 1800 900 बघा कॅपिटलला काय नाही इकडे ऍडजस्टमेंट काही नाही नो प्रॉफिट नो लॉस म्हणजे ॲक्युरेटेड प्रॉफिट नाही आहे लॉस नाही आहे फक्त रिलेशन लॉस ट्रान्सफर केला आहे संगीताने एक ॲसेट टेक ओव्हर केलेले आहे 60 40 30 60 40 30 all partners capital accounts have credit balance, so each and every partner has to refund their capital balance by issuing a check. So all partners capital account debit to bank account इथे बाजूला बघा फायनल सेटलमेंट फायनल सेटलमेंट ऑफ कॅपिटल सेटल करणार किती गेले 21,800 गेले 21,800 मध्ये किती होणार बघा 37,200 1800 गेले म्हणजे किती इथं 38,200 आणि 900 गेले 29,100 8 2 10 3 6 बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅपिटल अकाउंट संगीता इथं इंदिरा आउटर केलं जाते अमिता
and Smita. 37,200, 38,200 आणि 29,100. Now take the total of bank. It must be equal 3 19 5 3 84 500 3 84 500 2 2 4 1 5 9 8 17 7 24 आणि 6 30 30 आणि 6 आणि 3 9 9 7 16 16 आणि 8 24 24 आणि 9 33 33 आणि 34 34 3 12 5 आणि 3 8 आणि 3 9 9 2 11 11 आणि 2 13 कॅपिटल सदस्य 38,200 करायचं 38,200 38,200 38,200 आणि 3 84 5 हा 1,000 त्या ठिकाणी परत ठीक आहे. इथं एक लक्षात घ्या, ही एक ॲडजस्टमेंट शोधत महत्त्वाची आहे. इथं आता अर्थ समजून घ्यायला पाहिजे. इथं 1,00,000 रुपयाचे बिल्स आम्ही काढलेले होते डेटरवरती. ते बिल आम्ही बँकेत डिस्काउंट केले होते, पण त्याच्यातला एक डेटर होता 20,000चा, त्यानं ते बिल ऑनर केलं नाही आणि म्हणून ती आपली कॉन्टिन्युअंट लायबिलिटी अराईज झाली. तो इन्स्टॉलमेंट झाल्यामुळं ते 20,000 रुपये आपण बँकेतून दिलेले आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे लेजर इथे आपण पूर्ण केलेलं आहे. जनरल एंट्रीज तुम्ही घरी करायचे. थँक्स.